सांगली जिल्ह्यातील वायफळे येथे ओमकार उर्फ रोहित संजय फाळके या युवकाचा 12 डिसेंबर रोजी खून झाला. विशाल सज्जन फाळके यांनी पूर्व पुण्यातील प्लिटोळी आणून हे कृत्य केले. या प्रकरणी मुख्य संशयित विशाल फाळके याच्यासह 5 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अद्याप 3 ते 4 आरोपी फरार आहेत. या सर्व आरोपींना मोका लावा, त्यांना फाशी द्या, यामध्ये निष्पन्न होणाऱ्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल करावा. विशाल फाळके याला न्यायालयाने वॉरंट काढले होते, मात्र तासगाव पोलिसांनी ते संबंधितांना बजावले नाही. त्यामुळे त्या प्रकरणातील दोषी असणाऱ्या पोलिसांवर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करावा. अन्य मागण्यांसाठी मृत रोहितच्या कुटुंबियांनी गेल्या 2 दिवसापासून तासगाव पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण केले. आज आमदार रोहित पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व कायदेशीर बाबी समजून घेतल्या. तसेच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याशी चर्चा केली. कवठे महांकाळ वार्ता न्यूजसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकळ.